सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची अध्यात्मामध्ये आशीर्वाद किंवा दुआ ह्या गोष्टीला खूप किंमत आहे. कारण बघा, आपण पाहतो की जे साधू संत आहेत, साधू संतांनी जी दुआ आहे ती दुआ कबूलण्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं. तर ही दुआ अशी काय दैवी शक्ती आहे त्याच्याबद्दल आपण आज थोडं बोलूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, आपल्या आजच्या या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की दुसऱ्याच्या दुआ कमवण्याची जी ताकद आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. बघा, आज आपण एक अत्यंत खूप सुंदर असा विषय घेतलेला आहे. तो विषय आपण समजून घेणार आहोत. दुसऱ्याची दुआ म्हणजे काय, दुसऱ्याची जेव्हा आपण दुआ कमवतो म्हणजे काय करतो, त्याची ताकद काय आहे, त्याचे चमत्कार काय आहेत आणि दुआ देणारा व घेणारा दोघेही कसे शक्तिशाली होतात हे आपण सायंटिफिकरित्या आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा समजून घेणार आहोत. कारण आपण साधक आहोत, आपण भक्ती करणारा आपला वर्ग आहे. तर हे भक्ती करत असताना आपण जर एखाद्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ज्या की ज्ञानाच्या आहेत आणि ते जर आपण त्याच्यामध्ये खोलवर गेलो तर आपल्याला आपली जी आत्मा आहे त्या आत्म्याला खूप आनंद होत असतो. कारण आपली आत्मा ही ज्ञानस्वरूप आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आहे त्याच्या जर आपण मुळाशी गेलो आणि मुळापासून जर त्याचं ज्ञान झालं तर आपल्यामध्ये ज्ञान वाढल्यामुळे आपल्या आत्म्यामध्ये एक वेगळाच आनंद तयार होतो. म्हणून कोणतीही गोष्ट आपण सविस्तर पद्धतीने जर जाणून घेतली ना तर आपल्याला भक्ती करण्यामध्ये अजून आनंद येतो, खूप आनंद येतो. तर त्यासाठी आपण हा जो विषय घेतलेला आहे दुआ, तर चला हा विषय समजून घेऊयात. तर बघा, दुआ म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या मनातून निघणारी शुद्ध, शुभ आणि निर्मळ ऊर्जा. असं नाही की एखादा व्यक्ती तोंडाने बोलतोय, दुआ देतोय म्हणजे त्याची दुआ नाही. कधी कधी काय होतं, एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला तोंडाने भले दुआ देत असते परंतु आतून मात्र ऊर्जा त्याची निगेटिव्ह असते. म्हणजे कधी कधी काय होतं, शेजारच्या मुलाचा नंबर आला म्हणून तो पेढे द्यायला येतो, त्यावेळेस त्याला आशीर्वाद देतात की असाच हुशार राहा, असेच तुला मार्क्स मिळते, परंतु आतून मात्र निगेटिव्ह एनर्जी असते. तर याला दुआ म्हणत नाही. दुआ ही अंतकरणातून निघाली पाहिजे. म्हणजे तिथे कधी कधी काय होतं, आपल्याला बोलायचीही गरज नसते. आपली ऊर्जा एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या हृदयातून निघणारी जी भावना तरंगाच्या रूपामध्ये आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचत असते. जेव्हा कोणीतरी मनापासून म्हणतो तुझं भलं हो, तुला आनंद मिळो, देव तुझं कल्याण करो, ही जी शुभ इच्छा प्लस शुभ ऊर्जा निघते, शुभ इच्छासुद्धा असते आणि त्याच्यामध्ये शुभ ऊर्जा पण असते, तिला आपण दुआ म्हणतो. आणि बघा, आपण जो एखादी व्यक्ती जेव्हा आशीर्वाद देते, मनापासून आशीर्वाद देते, कधी कधी बघा आपण रस्त्याने चालता चालता एखाद्या वृद्ध व्यक्तीला जर आपण मदत केली तर ती व्यक्ती आतून इतकी खुश झालेली असते की तिची आत्माच दुआ देऊन जाते. कधी कधी जरी ती समजा बोलू शकत नसले ना तरी तिच्या आतून दुआ निघत असते. आणि ही दुआ खूप महत्त्वाची, कारण ती दुआ आपल्याला खूप मदत करत असते. आपल्या आत्म्याला सुद्धा शक्तिशाली करण्यामध्ये ती दुआ उपयोगी पडत असते. कारण त्या दुआमधून जी एनर्जी निघताना, जे व्हायब्रेशन निघताना, ते व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्याच्यातून ही आपली आत्मा शक्तिशाली होत असते. तर बघा, म्हणून तर बघा, आतापर्यंत जे सगळे संत आहेत त्यांनी काय सांगितलं, इतरांना मदत करा. पण त्याच्या पाठीमागे हा खोल अर्थ आहे तो आत्ता आपल्याला समजतोय. कारण आता कुठेतरी सायन्ससुद्धा ह्या अध्यात्माच्या खोलाशी उतरलेला आहे. आणि मला तर मुद्दाम आवडतं की अध्यात्मातला एक जो विषय आहे ना तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळून पाहायचा. आणि मला त्याच्यामध्ये खूप आनंद येतो. भक्तीमध्ये अजूनही एक स्फूर्ती येते, प्रेरणा मिळते. आणि जेव्हा या गोष्टींचं ज्ञान होतं त्यावेळेस अजून भक्ती करण्यामध्ये खूप आनंद येतो. तर बघा, ही जी शुभ इच्छा, शुभ ऊर्जा आहे तिला आपण दुआ म्हणतो.
दुआ म्हणजे शुद्ध स्पंदन. स्पंदन म्हणजे आपण म्हणतो ना व्हायब्रेशन, एक लहरी असतात, ते शुद्ध स्पंदन आहे. आणि त्याच्यामध्ये प्रेमाचा विचार, प्रेममय विचार असतात. म्हणजे मनातून नफरतीची भावना नसते, प्रेममय विचार असतात. आणि दुसऱ्यांसाठी शुभभाव असतात. ही ऊर्जा दिसत नाही बरं का. कारण कसं होतं की एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला मनातून दुआ दिली ना, तर ही ऊर्जा दिसत नाही, पण ती आपल्या जीवनाला हलकं, सहज आणि सुरक्षित बनवते. परंतु आता जे सायन्स आहे, ते सायन्स आता इतक्या खोलवर उतरलेलं आहे. क्वांटम फिजिक्समध्ये असं या गोष्टी सगळ्या सिद्ध झालेल्या आहेत की कशा पद्धतीने प्रत्येक वस्तूची स्पंदनं आहेत, आपल्या विचारांची कशी स्पंदनं आहेत, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. बघा, दुसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की आपण म्हणजे दुआ काय आहे ते पाहिलं. दुसरा भाग काय आहे त्याच्यामध्ये, तर आपण दुआ कशी कमवतो. बघा, जिथे कृती शुद्ध आहे तिथे दुआ आपोआप मिळते. आपलं जे कर्म आहे ते कर्म कशा पद्धतीने बनवतोय आपण, कसे बनवतोय किंवा कसं करतोय ते कर्म जर ते शुद्ध असेल ना, तर तिथे दुआ आपोआपच मिळते. तिथे काही सांगायला लागत नाही. आणि आता चांगलं कर्म हे पण कोणाला काही सांगायला लागत नाही, सगळ्यांना माहीत आहे की चांगलं कर्म कोणतं. पण तरी पण आपण समजून घेऊयात की आपण दुआ कधी कमवतो. बघा, आपलं वर्तन असं असावं ना की ते आपल्या वर्तनातून प्रत्येकजण आपल्याबद्दल दुआच देईल. बघा, आपलं वर्तन, उदाहरणार्थ बघा, एखादा शिक्षक मुलाला प्रेमाने शिकवतो, मुलं आनंदी, पालक आनंदी, सगळ्यांच्या तोंडून त्याला दुआ मिळते. बघा, एखादा शिक्षक प्रामाणिकपणे स्कूलमध्ये शिकवत असेल आणि त्यामुळं काय होतं, तर ते पॅरेंट्स लोक असतात, पालक लोक असतात, ते सुद्धा दुआ देतात, मुलेसुद्धा दुआ देतात, सगळ्यांच्या त्यांना दुआ मिळतात की असे शिक्षक हवेत, हे शिक्षक खूप असं येतं, खूप छान येतं, खूप मेहनत येतं. काय झालं, त्याला अजून दुआ मिळते आणि त्यांच्यामध्ये ती दुआ त्यांना मदत करते. तर दुसरा आहे मदत आपण एखाद्याला केली तर, उदाहरणार्थ बघा, शेजारच्या आजीला सामान उचलायला मदत केली, तेव्हा ती म्हणते, बाळा देव तुझं भलं करो. ही एक शक्तिशाली दुआ बनते आणि आपलं खरंच भलं होतं. कारण त्या एका दुआमध्ये प्रचंड एनर्जी आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये जरी चुकीचं व्हायला लागलं असेल ना, तरी ते चुकीचं सुद्धा होणारं जे नुकसान असेल आपलं किंवा काही असेल, तर ते सुद्धा बदलण्याची ताकद दुआंमध्ये आहे, आशीर्वादामध्ये आहे. असं म्हटलं जातं ना की आशीर्वाद एक ऊर्जा आहे आणि शाप एक ऊर्जा आहे. मग एखादी व्यक्ती जर आशीर्वाद देत असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड सकारात्मक एनर्जी आहे. कुणाला दुखवू न देणे. कधी कधी ना आपल्याला एखाद्यासाठी आनंद नाही देता आला तरी किमान त्या व्यक्तीला दुःख तरी देऊ नये, एवढी जरी आपण काळजी घेतली तरी आपण दुवेस पात्र होणार आहे. जेव्हा आपण कोणावर रागवत नाही, उलट शांततेने संवाद ठेवतो, त्यांच्या मनात आपल्यासाठी शुभभाव निर्माण होतो. यातून दुआ मिळते. कधी कधी ना दुआ पशुपक्ष्यांच्या पासून खूप मिळते बरं का. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की माणसाने माणसाला मदत केली की माणूस दुआ देतो, माणूस बुद्धिमान आहे. असं नाही. ज्यावेळेस पशुपक्ष्यांना सुद्धा आपण मदत करतो ना, तर त्यांना सुद्धा भावना असतात. पशुपक्ष्यांना आपण मदत करतो, त्यांची रक्षा करतो, त्यांचं मांस आपण भक्षण करत नाही, त्यांना कुठल्या प्रकारची इजा पोचवत नाही, त्यांच्यावरती आपण भूतदया दाखवतो. बघा, सगळ्या साधू संतांच्यामध्ये हा गुण होता, भूतदयेचा. म्हणजे आपण प्राणीमात्रांवरती प्रचंड प्रेम होतं त्यांचं. आणि ही जी प्रेमाची जी भावना असते ना, तर ते पशुपक्षी तर इतकी शुद्ध त्यांचं व्हायब्रेशन असतं ना दुआंचं, ते भले मुखाने बोलत नाहीत पण त्यांच्या आतून ती दुआ आपल्यापर्यंत पोहोचत असते. बघा, आता जे पाहिलं की कशातून आपण दुआ कमवू शकतो. कधी कधी आपण इतरांबद्दल आपण शुभ संकल्प जरी मनामध्ये असतील ना, तर त्याच्यातूनही दुआ मिळते. कारण आपलं शुभ संकल्पाचे व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोचतात आणि त्याचे चांगले व्हायब्रेशन आपल्याला पुन्हा रिटर्न होतात. आता त्याच्यामध्ये बघा, जो तिसरा भाग आहे, दुसऱ्याच्या दुआंची ताकद काय आहे. बघा, दुआ ही सबटल एनर्जी आहे जी जीवनात अडथळे दूर करते. बघा, कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशा काही अडथळे आलेले असतात आणि ते अडथळेसुद्धा दूर करण्याची ताकद दुआंमध्ये आहे. दुआ देण्याची 5 अद्भुत शक्ती आहेत. बघा, आपलं कर्म बळकट करतात दुआ.
दुसऱ्याची दुआ म्हणजे दुसऱ्याने जर आपल्याला दुआ दिली, आपल्या कर्मावर मिळालेला अतिरिक्त तो प्रकाश असतो. त्याच्यामुळे आपलं कर्म बळकट होतं. आपण जे करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. जर आपण असं कर्म एखादं करत असेल की त्याच्यातून इतरांचं कल्याण होत असेल, त्याच्यातून इतरांना समाधान मिळत असेल, आपण कोणतं पण कर्म करायचं, परंतु त्या कर्मातून इतरांचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्या कर्मातून इतरांचं कल्याणच झालं पाहिजे. असं जर कर्म केलं तर आपल्या कर्माला बळकट येते. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाला मदत केली, त्यांच्या मनातून देव तुझं कल्याण करो अशी जी दुआ आली, ही दुआ आपल्या जीवनामध्ये अदृश्य संरक्षण देते. आपल्याला भलं करो ना, ते भलं करो भलं करो भलं करो, हे जे ते आशीर्वादाचं ते शब्द असतात ना, ते भलं करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात. कारण ते प्रकृतीमध्ये जात असतात. ह्या 5 तत्वांमध्ये एनर्जी आहे आणि ह्या 5 तत्वांमध्ये ती एक चैतन्य शक्ती आहे ना, मग ते जात असतं आणि मग तिथून आपल्याला ती प्रकृतीसुद्धा काय करते, प्रकृतीसुद्धा आपल्याभोवती अशाच गोष्टी पाठवते की ज्याच्यातून आपलं कल्याणच होईल. दुसरं नशीब उजळतं. कधी कधी अचानक योग्य माणूस योग्य वेळी भेटतो. ते योगायोगाने नसतात, ते दुआ आपण इतरांची कमवलेली असते ना, त्याचे परिणाम असतात. कारण कधी कधी काय होतं, एखादी गरीब व्यक्ती असते आणि ती गरीब व्यक्ती सगळ्यांना मदत करत असते. तिच्याकडे भले पैसे नाहीत पण तरीसुद्धा इतरांची मदत खूप करते आणि सगळ्यांच्या मुखातून कल्याण, त्याच्याकडं धनवैभव भरपूर येतो, तो सगळ्यांना मदत करत असतो. त्याचं कल्याण हो, त्याचं कल्याण हो, त्याचं कल्याण हो. ज्यावेळेस हे व्हायब्रेशन त्याच्याभोवती ते दुआंचं ते येतं ना, त्याच्यातून एक दिवस असं होतं का नाही की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काहीतरी, अशी एखादी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीमुळं त्याचं आयुष्य उजळून जातं. ही ताकद दुआंमध्ये आहे. तिसरं जे आहे ते घरातील नाती सुधारतात. कारण आपण दुसऱ्याला खुश करण्यासाठी आपण जेव्हा कर्म करतो त्यावेळेस पुढची व्यक्ती मनातून खुश होते आणि आपल्याला शुभ भावना देत असते, दुआ देत असते आणि त्या दुआंमध्ये प्रेम असतं आणि प्रेमामध्ये शांतता असते आणि शांततेमुळे काय होतं, घरातले नातेसंबंध सुधारतात. कारण कधी कधी काय होतं ना, सगळीकडे ना स्वार्थाचा बाजार आहे. तू माझं चांगलं केलंस तर मी तुझं चांगलं करणार, परंतु जेव्हा आपण इतरांची दुआ कमवायची म्हणून आपण कर्म करायला लागतो, चला माझ्या घरामध्ये माझा पती आहे, माझा मुलगा आहे, माझे सासू सासरे आहेत, त्यांना मला दुखवायचं नाही आहे, मला त्यांना खुश ठेवायचे, मला त्यांना आनंदी ठेवायचे, असं म्हणत आपण कर्म करायला लागतो. त्यावेळेस आपलं प्रत्येक कर्म हे त्यांना खुश करण्यासाठी राहतं आणि अंतःकरण शुद्ध राहतं, निर्मळ राहतं, प्रेममय राहतं. आणि असं अंतःकरण शुद्ध प्रेमळ जे आपलं असतं ना, ते इतरांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शुभ भावना तयार करतं आणि कर्म आपलं खूप सुंदर होतं. त्याच्यातून आपली नातेसंबंध अतिशय सुंदर होतात. तर ही जी दुआची जी भावना आहे ना, ती इतरांना द्यायला शिकवते, घ्यायला नाही तर द्यायला शिकवते. आणि चौथा जो फायदा होतो, संकट कमी होतात. दुआ म्हणजे प्रोटेक्टिव्ह शेल, जे नकारात्मक ऊर्जा जवळ येऊ देत नाही. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, समजा एखादी व्यक्ती आहे, त्या एखाद्या व्यक्तीचा पुढे जाऊन जर ॲक्सिडेंट होणार असेल, परंतु ती व्यक्ती जर खूप चांगली असेल आणि त्या व्यक्तींना खूप साऱ्या लोकांनी जर दुआ दिलेल्या असतील ना की आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव, तर ती जी एनर्जी सगळ्यांनी दिलेली जी एनर्जी आहे ना, ती प्रकृतीमध्ये असते. आणि मग प्रकृती ज्यावेळेस ते पुढे जाऊन त्याचा ॲक्सिडेंट जरी होणार असेल ना, तरी त्या ॲक्सिडेंटमध्ये तो घडतोय, कारण ती होणी आहे ना, घडणार आहे ते घडणारच आहे, तर ती घडते. परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं अतिशय व्यवस्थित सुरक्षित अगदी ती व्यक्ती निघते. त्या व्यक्तीला अशा खूप साऱ्या घटना आहेत. आत्ता त्या घटना सांगायला वेळ नाही आहे, परंतु अशा खूप साऱ्या घटना आहेत की त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं संरक्षण झालं, कारण त्या व्यक्तीच्या पाठीमागे दुआंची जी एनर्जी होती ना, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर 5वं, मनामध्ये स्थैर्य येते. दुआ मिळालेल्या व्यक्तीचं मनोबल वाढतं. आपल्यालाच वाटतं की माझ्यासोबत काहीतरी चांगलं आहे. कारण जेव्हा आपण इतरांचं कल्याण करायला लागतो ना, आशीर्वाद कमवायला लागतो इतरांचा, त्यावेळेस आहे ना, आपलं स्वतःलाच इतकं
कम्फर्टेबल आपण फील करतो, इतकं हलकं फील करत असतो ना आपण, इतकं स्वतःच्या अंतर्मनाला इतक्या सुकून मिळत असतो. आणि आपल्या अंतर्मनामध्ये सुकून मिळाल्यामुळे आपले जे ब्रेन आहे ना, त्या ब्रेनमध्ये सगळे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. आणि असे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात ना की ते हॅप्पी हार्मोन्स चिरकाल टिकतात, खूप वेळ तो आनंद टिकतो. ही त्याच्यामध्ये ताकद आहे. आता बघा, दुवा देणारा आणि घेणारा दोघांची शक्ती काय आहे. दुवा जो देणारा असतो ना, एखाद्या व्यक्तीसाठी आपण चांगलं केलं तर तो जो देणारा असतो ना, देणारा, त्याच्या मनामध्ये काय होतो, शुद्ध विचार तयार होतो. दुवा देणारा, एखाद्या व्यक्तीला आपण मदत केली तर त्याच्यामध्ये काय होतो, शुद्ध विचार तयार होतो. राग, त्याचा असंतोष कमी होतो. द्या दृष्टी येते, म्हणजे त्याला पण असं वाटतं की ह्याला काहीतरी द्यावं द्यावं द्यावं, ही जी दृष्टी येते. त्यांच्या जीवनातही चांगुलपणाचे मार्ग तयार होतात. आणि काय होतं त्याच्यामुळे, त्याचं जे दुवा जो देणारा आहे ना, कारण त्याची कशी दृष्टी तयार झालेली असते, प्रेमाची दृष्टी तयार होते ना. बघा, जो दुवा देणारा आहे ना त्यालाही फायदा होतो आणि जो दुवा घेणारा आहे त्यालाही फायदा होतो. कारण देणाऱ्याचं काय होतं, देणाऱ्याचं जे विचार चेंज झाले ना, त्याचे चांगले विचार झाले, चांगले विचार त्याच्या मनामध्ये आले, म्हणजे काय झालं, आपण एक पुण्य कर्म केलं की त्याच्या मनामध्ये चांगले विचार आले आणि त्याच्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपण कारणीभूत झालो, आपलं चांगलं कर्म कारणीभूत झालं. त्याच्यामुळं ती एक कर्माच्या गहन गतीनुसार त्या व्यक्तीला सुद्धा अतिशय सुंदर फील होतं. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या बाबतीत पण, त्याच्या जीवनामध्ये पण आनंद येतो. ती एक दुवा आपल्याला खूप खूप मदत करत असते. उदाहरण, कुणाचं कुणी चुकीचं वागलं तरी तुम्ही म्हणता, देव त्यांनाही शांती देव. हा दुवा तुमच्यातील देवत्व वाढवतो. कधी कधी काय होतं की आपल्याबरोबर समजा एखादी व्यक्ती कशीही वागत असेल, दोन गोष्टी आहेत बघा. आपण चांगलं कर्म करतो त्यावेळी इतर लोक आपल्याला दुवा देतात, परंतु पुढची व्यक्ती कशीही वागो, त्या व्यक्तीला आपल्याला मनापासून क्षमा करायचे. आणि त्याला जेव्हा आपण शुभ भावना देतो त्यावेळी पुढचा व्यक्ती कसा जरी चुकीचा वागला तरी आपण त्याला जर म्हटलं की देव त्यांनाही शांती देव, ही दुवा आपल्यामधलं देवत्व वाढवते. आपल्यामधली एक दैवी गुण आहे ना, तो दैवी गुण वाढल्यामुळे आपल्यामध्ये दैवत्व येतं. जो दुवा घेणारा असतो त्या दुवा घेणाऱ्याचा सुद्धा आत्मविश्वास वाढतो. कधी कधी काय होतं, एखादं ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती सतत लेट येत असते. त्यावेळेस सगळे व्यक्ती म्हणतात, ही ना ही सतत लेटच येते, ही ना ही अशीच आहे, ही ना ही अशीच आहे. म्हणजे काय होतं, त्या ऑफिसमधले सगळे लोक त्या व्यक्तीला एकच दुवा देतात ना, ही ना उशिराच येते, ही ना उशिराच येते. तर ते आपलं व्हायब्रेशन सतत त्या निगेटिव्ह व्हायब्रेशनमुळे काय होतं, त्या व्यक्तीचं सुद्धा मनोबल खचून जातं. पण जर आपण सगळ्यांनी, ऑफिसमधल्यांनी सगळ्यांनी मिळून जर त्या व्यक्तीसाठी चांगली दुवा दिली की उद्यापासून ती व्यक्ती लवकर येईल, तिला आता तिची समज लक्षात आली आहे, ती व्यक्ती आता कधी उशीर करणार नाही, ती रोज लवकर येईल आणि ती लवकर येते, असा विचार केला तर त्या व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो, मार्ग सहज बनतात, संरक्षण कवच त्या व्यक्तीच्या भोवती तयार होतं आणि मन हलकं आणि सुरक्षित होतं. उदाहरणार्थ, शिक्षकाने विद्यार्थ्याला म्हटले, तू खूप छान पुढे जाशील. म्हणजे काय झालं, शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला दुवा दिली. हा जो दुवा त्या विद्यार्थ्याच्या विचारांना शक्ती देतो आणि तो खरोखरच पुढे जातो. कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये ते गट्स नसतात, पण तरीसुद्धा ती व्यक्ती, तो विद्यार्थी पुढे जातो. कारण का, तर ती दुवांची ताकद आहे. आपण पाहिलेलं आहे की थॉमस एडिसनचं उदाहरण पाहिलेलं आहे. थॉमस एडिसन कसा होता, तो मतिमंद म्हणून शिक्षकांनी काय केलं होतं, त्यांना शाळेतून काढून टाकलं होतं आणि त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी पण लिहून दिली होती. आणि ती थॉमस एडिसनच्या आईनं काय केलं, घरी आल्या होती, चिठ्ठी वाचली, तिच्या डोळ्यातून खूप अश्रू आले. थॉमस एडिसनने विचारलं की आई त्याच्यामध्ये काय लिहिले. त्यावेळेस तिने सांगितलं की तुमचा मुलगा अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे, त्याला आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवत नाही, तुम्हाला त्याला दुसरीकडे कुठेतरी शिक्षणासाठी त्याची सोय करावी लागेल. तर मग आई म्हणते की तुला कुठे शिकवायची गरज नाही, तुला मीच स्वतः शिक्षण देईल, कारण तुला शिक्षण देण्यासाठी कोणीही कॅपेबल नाही आहे. आणि थॉमस एडिसनचा आईवर इतका विश्वास होता की त्यांचे तेवढे शब्द त्यांच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, आतमध्ये गेले आणि त्यांना यांच्यामध्ये इतका आत्मविश्वास जागृत झाला की खरंच ते मतिमंद होते, ते ब्रिलियंट झाले, एक खूप मोठे शास्त्रज्ञ झाले. तर ही दुवांची ताकद असते.
दुआ दोघांवर कशी काम करते बघा, की दुआ म्हणजे दोन आत्म्यांमधील प्रेमाचा प्रकाश. देणारा प्रकाश पाठवतो, घेणारा प्रकाश स्वीकारतो. यामुळे दोघांचेही विचार, भावना आणि कर्म उजळतात. जसं दोन दिवे एकमेकांचा प्रकाश वाढवतात, तसं दुआ मन आणि जीवन उजळवतो. म्हणून आपल्या प्रत्येक कृतीत प्रेम, शुद्ध भाव, शांत नजर आणि मदतीचा भाव असला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. दुआ त्याच्यामुळे आपोआप मी ते जीवन सुंदर बनतं आपलं, आणि दुआ देणारा आणि घेणाराचंही कल्याण होतं, आणि आपले आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपण खूप पुढे जातो. आपल्यामध्ये खूप छान प्रगती होत असते. आणि ज्यावेळेस आपण दुआ कमवायला लागतो ना, त्यावेळेस आहे ना, जी आपलं जे कर्म असतं ना, ते कर्म आपलं शुद्ध झालेलं असतं, पवित्र झालेलं असतं. आणि मग अशा वेळी अशा म्हणतात ना, सच्चे दिल पर साहब राजी. आणि आपलं हे हृदय जेव्हा, आपलं मन जेव्हा शुद्ध होईल, त्या शुद्ध मनामध्ये आपलं परमात्म्याचं जे काय म्हणतात ना, परमात्म्याचं जो साक्षात्कार आहे, परमात्म्याचं जे आपल्याला दर्शन आहे, ते सहज होऊन जातं. कारण आपलं मन हे अतिशय शांत होतं. कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचं मन अस्थिर होणारा आपल्या मनामध्ये विचार येत नाही, कारण आपण कोणालाही दुखवलेलं नसतं. आपण शुद्ध आणि सात्विक कर्म केलं ना, की आपल्याला खूप छान वाटतं असतं, खूप छान वाटत असतं. मी तरी हा जो अनुभव आहे ना सुंदर कर्माचा, तो खूप मला खूप सुकून देतो. पण जेव्हा माझ्याकडून जर इतरांचं कोणाचं तरी अकल्याण झालं ना, तर त्यावेळेस इतका गिल्टीनेस मनामध्ये असतो की खूप दुःख होतं. पण जेव्हा कल्याण केलेलं असतं ना, त्यावेळेस ते कल्याणाची भावना इतकी सुंदर असते की आपण सर्वांनीच तो ना अनुभव घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपण एक काम करायचं की दिवसभरामध्ये असं ठरवायचं, सकाळी उठल्या उठल्या की आज मला सगळ्यांची दुआ कमवायची. आणि संध्याकाळी काय करायचे, कोणाकोणाची दुआ कमवली, काय काय केलं मी आज, कोणाकोणाचे कसे रिॲक्शन आले, त्याचा विचार करत करत झोपा. बघा, खूप सुंदर आणि खूप छान वाटेल. आणि आपल्या जीवनामध्ये येणारं जे अडथळे आहेत, संकटे आहेत, ते सगळे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. कारण आपलं जे आपल्या आत्म्याभोवतीचं जे ओरा आहे ना, तो जो ओरा आहे त्याच्यामध्ये आपले पापकर्मसुद्धा तिथे आहेत. ते पापकर्म आपले जातात. म्हणून असं म्हटलं जातं ना, की घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे. आणि सगळ्यात मोठी दुआ जर कोणती असेल ना, तर ती आहे परमात्म्याचं नामस्मरण, परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं गायन. त्याच्यामध्ये प्रचंड प्रचंड दुआ आहे. सगळ्यात मोठी दुआ आहे ना, ते परमात्म्याचं ध्यान, परमात्म्याच्या ध्यानामध्ये आहे, परमात्म्याच्या आठवणीमध्ये, स्मरणामध्ये आहे. आणि ही सगळ्यात मोठी दुआ आपण कमवायची आहे. पण त्याच्यामध्ये चित्त लागत नाही, कारण आपण इतरांची, आपले जे अवतीभोवती आहे ना, त्यांची दुआ कमवत नाही. जेव्हा अवतीभोवती असणाऱ्या लोकांची आपण दुआ कमवली ना, त्यावेळेस आपोआपच आपण परमात्म्याशी एकरूप होतो आणि अध्यात्मामध्ये आपली क्रांती होते. सत्संगतजी, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारजी.